टीडीआर घोटाळ्यामुळे वन खात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 30 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. तसेच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेदार बेजार होणार आहे. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूनच मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय हानी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे हा डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूनेही लढा देणार आहोत असे सांगितले. असं आहे की डाटा सेंटर आणि तेही बाळकुममध्ये, हिच्या पुढचं जे ठाणं आहे हे बाळकुम, काल्हेर असं वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो पर्यावरणाचा धोका आहे हा आपण लक्षातच घेतलेला नाही आणि जगामध्ये आता ह्याच्या विरुद्ध आवाज निघाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ह्याच्या विरुद्ध काही प्रश्न विचारले आहेत आणि केवळ ॲमेझॉन नावाची फॉरेनची कंपनी येते, अजून आपल्याला पांढऱ्या कातड्याचा नाद काय आपला सुटलेला नाही. आणि एखादा विषय महासभेत आला ते कशाला निवडून आलेत नगरसेवक? हे नगरसेवक कशाला निवडून आलेत? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता, 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, तुम्हाला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यावी लागते. फॉरेस्टमध्येही तसंच केलं. त्या ॲमेझॉनचे 50 शेल्टर आले. शेल्टर खाली काय 50 अधिकारी नेऊन बसवणार आहात? लोकांचे जीव महत्वाचे आहेत की तुमचे चोचले महत्वाचे आहेत? आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचा काय संबंध? मनीष जोशी जबाबदार आहे, सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर, तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिलीत? उद्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्यांनी सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहेत, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहेत, आम्ही विषयाला हातच नाही घालणार. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये झालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना विचारांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसेवकही इतके डीप जात नाहीत की ह्या विषयाचा गोष्ट. 50 शेल्टर कशाला देणार आहेत अमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे, मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना, गव्हर्नमेंटकडनं आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात नाव होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. म्हणजे ठाण्याची तरतूद तरी होईल. त्या भागाचं टेम्परेचर 3 ते 5 किलोमीटरने वाढणार आहे. आता हे बघा, यांनी शॉर्ट मध्ये सांगितलं, हा मॅप आहे ना, हा तुम्ही तुमच्याकडे घ्या. बाळकुम मध्ये किती रहिवासी असतील? बाकी सोसायटी राहू द्या, बाळकुम गावामध्ये किती जण राहतात? म्हणजे गावाच्या गावं उद्ध्वस्त करायची आहेत का तुम्हाला? द्या ना कुठेतरी बाहेर ठिकाणी द्या. जाऊ द्या शहापूरच्या पलीकडे, कसाऱ्याच्या अलीकडे, जिथे मैल कोण राहत नाही तिथे जाऊ द्या ना. तुम्हाला शहरात कशाला हवंय?
आणि हे काय अमेझॉन आमचं पर्सनल काय दुश्मन नाही. म्हणजे युरो किड्स 497 मीटरवर, अष्टविनायक हॉस्पिटल 417 मीटरवर, माऊली चाइल्ड केअर हॉस्पिटल 401 मीटरवर, क्राऊन लोढा 607 मीटरवर, म्हणजे सगळे 1 किलोमीटरच्या आत आहेत. रुस्तमजी 700 मीटरवर, म्हणजे 1 किलोमीटर पण लांब नाहीत. आता रुस्तमजी मध्ये किती लोक राहायला आलेत अरबान्यामध्ये? म्हणजे त्यांनी काय दिवसभर आवाज सहन करत बसले. आणि इट इज अ एन्व्हायरमेंटल हजार्ड, पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. एक तर ठाण्याचं टेम्परेचर यांच्या झाडे कापणीमुळे किती वाढलंय, पाहिजे तशी झाडं कापतात. आतापर्यंत 8,000 झाडं कापली गेली, 10,000च्या वरती. त्याचं उत्तर आणि परत आपल्याकडे असतंच, आम्ही परत लावणार आहोत. अहो कुठे लावणार आहोत आणि कशी उगवणार आहेत त्याचं काही उत्तर नाही. कुठे लावलीत ते काही कळायला मार्ग नाही, कुठे उगवलीत ते काही कळायला मार्ग नाहीत. लावणार आहोत. हे कुठल्या राजकीय दबावाखाली काम करतात हेच मला कळत नाही यार. म्हणजे 2800 कोटी रुपयाचा TDR हा तर लूट आहे, लूट. तुम्हाला महासभेची परवानगी लागते हे तुम्हाला माहित नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कदाचित माहित नसेल, पण इथल्या महापालिकेच्या आयुक्तांना माहित नाही की मला महासभेत जाऊन निदान कमीत कमी माहिती तरी द्यायला पाहिजे की आपण असं असं करतो आहोत.